सदाशिवराव पाटिल शिक्षण संस्था के संस्थापक अध्यक्ष तथा पूर्व विधायक यादवराव भोयर की जयंती के अवसर पर नागपुर जिले के कामठी में उनकी पूर्णाकृति प्रतिमा स्थापित की गई। इस अवसर पर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल और पूर्व राजस्व मंत्री बालासाहेब थोरात के हाथों प्रतिमा का अनावरण किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता पूर्व मंत्री सुनील केदार ने की। मुख्य अतिथि के रूप में विधायक विजय वडेट्टीवार, पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख, सांसद श्याम कुमार बर्वे, वर्धा के सांसद अमर काले, विधायक संजय मेश्राम, विधायक अभिजीत बंजारी, पूर्व मंत्री राजेंद्र मुलक, रमेश चंद्र बंग सहित अन्य गणमान्य उपस्थित रहे। साथ ही सचिव सुरेश भोयर, अध्यक्ष किशोरी भोयर और उपाध्यक्ष अनुराधा भोयर ने इस कार्यक्रम के लिए विशेष योगदान दिया। एक रांगडं व्यक्तिमत्व आमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा उमेदीच्या काळात कार्यकर्ता म्हणून बॅनर लावा, पोस्टर लावा, जिंदाबाद मुर्दाबाद करत होतो, तेव्हा लाल दिव्याच्या गाडीतून गॉगल लावलेले अनिल बापू हे आम्हाला दिसत। आम्ही कबड्डीचे खेळाडू आणि ते जेव्हा बक्षीस देत तेव्हा एखाद्या फिल्म स्टारपेक्षाही मोठ्या माणसानं आपला सत्कार केला ही भावना आमची राहायची। केलेला आहे आणि एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं म्हणून सूरजजी तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं पहिलं मी इथे अभिनंदन करतो। तुमच्या सगळ्यांचे आभार आम्ही एकत्र राहिलो। 1985 साली मी प्रथम आमदार झालो आणि यादवरावजी त्याच वेळेस आमदार म्हणून सभागृहामध्ये आले। 85 ते 95 पर्यंत एकत्र पद्धतीनं विधानसभेत आम्ही राहिलो। पण त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं सुरेशजी भोयर यांचं काम त्या ठिकाणी आहे। ठीक आहे, सुरेश बाबू आपल्याला या 2 निवडणुकीमध्ये अपयश आलं असेल, पण तरी पण आपण हिंमत न हारता त्या निमित्तानं चांगल्या पद्धतीनं सक्रिय राहून पुढच्या 4 वर्षाची तयारी चांगल्या पद्धतीने करावी असं तुमच्या अध्यक्षाच्या समोर त्यांनी सांगितलं।